चला दोनही पंचांना पुन्हा एकदा एक विनंती असेल, श्रीनाथ चषक दरम्यान दिवस क्रमांक दुसरा या ठिकाणी पहिली मॅच खरं तर पाहायला मिळेल. छत्रपती सासवड आणि त्यांच्या विरोधात गुळूंचे संघ आहे. छत्रपती सासवड संघाने नाणेफेक जिंकलाय, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. आणि गुळूंचे संघाचे आघाडीचे दोन धुरंधर मात्र मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतील, अगदी स्ट्राईक वरती शुभम, तर नॉन स्ट्राईकला मात्र प्रतीक या ठिकाणी खेळी करण्यासाठी सज्ज आहे. तर गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक मैदानाच्या आतमधून पाहायला मिळेल. निखिलच्या माध्यमातून खरं तर षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये आहे. तर स्ट्राईक वरती एक धुरंधर शुभम. अगदी पहिला चेंडू आहे, बॅटची कडा इथे देखील जर पाहिलं तर स्टॉप झालाय चेंडू मैदानाच्या आतमधून. फ्लाय स्लिप डाऊन दी बॉल, बोनोची डगारे इथे येथील चेंडूवरती चांगली फेकी सजवेल. या चेंडूवरती देखील एक सिंगल मिळते. गुळुंजी संघाचा श्री गणेश एका सिंगलच्या मदतीने केला जातोय. धावफलकावरती एक आकडा लागेल. खरं तर एक दमदार नियोजन खरं तर आयोजन कमिटीने देखील केलेलं या ठिकाणी पाहायला मिळेल. वेगळं आता क्रीडा वीर यांच्या माध्यमातून खरं तर ही स्पर्धा श्रीनाथ चषक उभे राहिले आज मात्र. अगदी खोलवर टप्पा चेंडू मैदानाच्या आतमध्ये वेगवान यष्टीरक्षक डाऊन दी बॉल चेंडूला रोखील. अगदी हा चेंडू मात्र भन्नाट वेगाचा आहे. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. निर्धाव चेंडू. अगदी हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुरुष एकदा धारदार बनेल. अगदी इथे देखील पुरुष एकदा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. पहिल्या चेंडूवरती वेगवान देखील एक सिंगल आली आहे. त्याच्यानंतर बॅक टू बॅक दोनही चेंडू मात्र निर्धाव आलेत. खरं तर हे पॉवर प्लेचं षटक पाहायला मिळेल आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये खरं तर पॉवरचे पूल आणावे लागतील. अगदी हा चेंडू मात्र भन्नाट गतीचा मैदानाच्या आतमधून पुरुष एकदा खोलवर टप्प्याचा ट्रॅव्हल झालाय. अगदी डॉट बॉल इथे देखील मैदानाच्या आतमध्ये येतोय. इथे सांघिक खेळी खरं तर करावे लागेल. शुभम प्रतीक्षा जवळ येईल. कानमंत्र मैदानाच्या आतमधून मॅसेज खरं तर इथे पोहोचवले जातील आणि कानमंत्रांचा वापर जो आहे ना तो मात्र प्रतीक मैदानाच्या आतमधून करेल का. गोलंदाज मात्र भन्नाट शैलीचा बनवला. विकेट खरं तर दमदार आहे. चेंडूला पुन्हा एकदा हवाई आसमान दाखवलंय. चेंडू अगदी समोरच्या दिशेने हवाई तडाखा. चेंडू स्टँड अँड डिलिव्हर. छेरन षटकार मैदानाच्या आतमधून येतोय. अगदी खाईल तर तुपाशी नाहीतर राहील मी उपाशी अशी गत खरं तर प्रतीक मैदानाच्या आतमधून करेल. कारण की बाकीचे जे अगोदरचे जे चेंडू खेळलाय ना तो मात्र अगदी डॉट बॉल खेळलाय. परंतु इथे खोलवर टप्प्याचा अगदी पुढे टाकण्याचा प्रयत्न होता. अगदी समोरच्या दिशेने षटकार त्याच्या बॅटमधून येतोय. धावफलक पुन्हा एकदा 6 धावांच्या मदतीने बदलत असताना संघाची धावसंख्या मात्र 7 या आकड्यावरती पोहोचली आहे. चांगला फटका प्रतीक्षा बॅटमधून आलाय. पुढील चेंडू अगदी आपण पार आलाय. त्याच्यावरती पुन्हा एकदा हवाई हल्ला चढवला. दोन क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडूचा पाठलाग करतील. अगदी चेंडूचा पाठलाग करत असताना चेंडू मात्र वन बाउन्स पुन्हा एकदा सीमा रेखा फरार. मैदानाच्या आतमधून फोर आलाय. बाउंड्रीज खरं तर आले गेलेत. कमबॅक मैदानाच्या आतमधून खरं तर अंतिमच्या दोनही चेंडू वरती केलाय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून पहिलं संपन्न आहे. तर संघाची धावसंख्या 11 रन ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावरती गुळूंच्या संघाचा धावफलक. देखील जर पाहिलं तर अंतिमचे दोनही चेंडू 5व्या चेंडूवरती मॅक्सिमम षटकार आला. त्याच्यानंतर मॅक्सिमम बाउंड्रीज फोर आली आहे. अगदी चांगली सुरुवात मैदानाच्या आतून. प्रतीकने देखील शेवटच्या दोनही चेंडूवरती हल्ला बनवलाय. टेनिक्सचा बॉल दादा इकडे द्या. गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरं या ठिकाणी पाहायला मिळेल. प्रणव कोलतेच्या माध्यमातून खरं तर ही गोलंदाजी या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळणार आहे. बॅटर अगदी शुभम पुन्हा एकदा आक्रमण करण्यासाठी हल्ला करण्यासाठी मैदानाच्या आतमधून तयार होतोय. पुढील चेंडू मॅच पुन्हा एकदा ऑन केले जाते. अगदी प्रणव खरं तर पाहायला मिळेल. प्रणव कोलतेच्या माध्यमातून हे षटक आपण पाहतोय. खोलवा टप्प्याच्या पुढे टाकण्याचा प्रयत्न. इथे देखील हवाई तडाखा तर आहे. वन बाउंड चेंडू पुन्हा एकदा फोडला जातोय. पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हर. चेंडू सीमा रेखा फरार. पुन्हा एकदा 4 रन चौकार येईल या चेंडूवरती. अगदी खरं तर सन्मान आणि मान दिला गेला आणि सुस्वागतम खरं तर शुभमच्या बॅटमधून चौकार येतोय. अगदी चांगला फटका मैदानाच्या आतमधून 4 धावांच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा वेगवान गतीने खरं तर पुढे जाईल आणि 15 या आकड्यावरती पोहोचती आहे. हा चेंडू मैदानाच्या आतमधून अगदी मागच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना वेगवान तर देखील आलाय. सिंगल तर आली आहे.
अगदी सिंगलच्या मदतीने पंच देखील मुख्य पंच अगदी व्हाईट बॉल कळवतील. व्हाईट बॉल प्लस सिंगल अशा पुनश्च एकदा 2 धावांचा बोनस पॉईंट जो आहे ना तो मात्र या टीमला मिळेल. धावफलक या बोनस पॉईंटच्या माध्यमातून पुनश्च एकदा खत्र्याची घंटा वाढवण्यासाठी धावफलक 17 या आकड्यावरती पोहोचेल. 17 धावफलकावरती धावा आहेत. देखील प्रतीकला स्ट्राईक वरती प्रतीक्षा. बॅट मधून चांगले फटके आलेत, कनेक्ट चांगले झालेत आणि संपर्क पण चांगला आहे. पुनश्च एकदा हवाई तडाखा, हवाई फायर. चेंडू पुनश्च एकदा लँड केला जाईल. छत्रपतींचा छावा मिळवेल मॅक्सिमम 6 धावा. रन या चेंडूवरती सुद्धा आक्रमण मैदानाच्या आतमधून केला गेलाय. खरं तर हे सलगचे भटके मैदानाच्या आतमधून त्याच्या बॅटमधून पाहायला मिळेल. अगदी मागील षटकामध्ये 5व्या चेंडूवरती षटकार, त्याच्यानंतर 6व्या चेंडूवरती चौकार आणि इथे जशी स्ट्राईक मिळेल तसा हवाई तडाखा, हवाई फायर त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने धावफलक पुनश्च एकदा बदलत असताना संघाची धावसंख्या मात्र 23 या आकड्यावरती पोहोचते. 23 धावा धावफलकावरती आहेत. पुढील चेंडू इथे देखील एक चांगला फटका, कनेक्ट, थोडासा संपर्क चुकल्यासारखा वाटतोय परंतु इथे एका हातात झेल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. खरं तर कॅच ऑफ द डे बनू शकेल परंतु चांगला झेल मैदानाच्या आतमधून खरं तर प्रतीकला इथे रोखणं गरजेचं होतं आणि ते या टीमने देखील काम केलेलं मैदानाच्या आतमधून पाहायला मिळेल. OUT की डरकरार बॅक टू द पवेलियन. फलंदाज इथे बाद होतोय. अगदी विकेट येईल. चांगली खेळी खरं तर प्रतीक बनवून बॅक टू द पवेलियन झालाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रतीकची जागा घेण्यासाठी खरं तर संदीप बरखडे मैदानाच्या आतमधून दादा दाखल होईल. संदीप बरखडे मैदानाच्या आतमध्ये खरं तर खेळी करण्यासाठी सज्ज होतोय. अगदी संघाची धावसंख्या 23 या आकड्यावरती. पहिला धक्का खरं तर गोळूंच्या या टीमला बसलाय परंतु अगदी चांगली खरं तर गोलंदाजी म्हणावे लागेल. अगदी षटकार मारला परंतु त्याच्यानंतरचा थोडस खराब टायमिंग देखील एक झालंय. विकेट मैदानाच्या आतमधून आले. संदीप बरखडे मैदानाच्या आतमधून खेळी काढण्यासाठी अगदी स्ट्राईक वरती आहे सज्ज. ओहो, मैदानाच्या आतमधून हा चेंडू देखील अगदी अवांतर धाव कळवले मुख्य पंचांनी. पुनश्च एकदा व्हाईट बॉल मैदानाच्या आतमधून हाताळला गेलाय. संदीप बरखडे मैदानाच्या आतमधून आहे. इथे वन बाउंस सुद्धा खेळवला गेला मुख्य पंचांनी. आरोप खरं तर गोलंदाजावरती लावले गेले तिथे. ओहो, मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू अगदी इट इज स्क्वेअर लेग पंच इथे कळवतात. इट इज नो बॉल तर आहे आणि त्याच्या वरती देखील एक सिंगल आहे. नो बॉल प्लस सिंगल. पुनश्च एकदा 1-2 धावा मिळतील. धावफलक अगदी 2 धावांच्या मदतीने पुनश्च एकदा बदलत असताना संघाची धावसंख्या आता मात्र 26 धावा धावफलकावरती आहे. देखील जर पाहिलं तर विकेट आले त्याच्यानंतर नावांतर धावा देखील एक भरपूर आले. अगोदरचे चेंडू देखील एक चांगले खोलवर टप्प्याचे हाताळले गेले होते. त्याच्यानंतरचे आखूट टप्प्याचे जे चेंडू हाताळतोय ना तो मात्र खराब आले होते. हा चेंडू अगदी चांगला मैदानाच्या आतमधून ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळेल. अगदी डॉट बॉल मैदानाच्या आतमधून येतोय. त्यानंतरचा चेंडू ओहो, इथे देखील मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू देखील एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतो. अगदी अवांतर धावा देखील एक आल्या परंतु त्याच्यानंतरचा डाव सावरण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच केलाय. बॅक टू बॅक दोनही चेंडू मात्र किमतीचे डॉट आणलेत. ओहो, इथे मैदानाच्या आतमध्ये अगदी कॉड बिहाइंडचा शिकार मैदानाच्या आतमधून कळवला जाईल आणि शुभमला इथे मात्र आपल्या तंबूच्या आश्रयाला खरं तर जावावं लागेल. अगदी विकेट येईल मैदानाच्या आतमधून. सलामीची जी जोडी होती ती मात्र संपली गेली. OUT फलंदाज इथे बाद. 2 षटकांचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या गुळूंचे संघ पोहोचलाय तो 26 या आकड्यावरती. तर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 26 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खरं तर या ठिकाणी शुभम खेळी करण्यासाठी सज्ज होईल. अगदी नॉन स्ट्राईकला शुभम आहे तर स्ट्राईक वरती संदीप. पुनश्च एकदा संदीप बरकडेचा ब्लास्ट मैदानाच्या आतमधून पाहायला मिळेल का तर गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून
व्हाईट बॉल खेळवलाय, अगदी अवांतर धाव येईल. ओहो, मैदानाच्या आतमध्ये इथे देखील नो बॉल खेळवला गेलाय पंचांच्या माध्यमातून. अगदी नो बॉल येईल आणि नो बॉलच्या मदतीने धावफलक अगदी अवांतर धावांच्या मदतीने 28 या आकड्यावरती. पुरुष एकदा अगदी फ्री हिटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल. फ्री हिट वरती आक्रमण इथे देखील केलं जाईल का? बॅटर खरं तर शुभम नवीन फलंदाज आहे, अगदी नॉन स्ट्राईकला पोहोचलाय. फ्री हिटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. खुलेआम फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा थोडीशी मी स्पीड वेगवान झालाय आणि चेंडू मात्र पुन्हा एकदा चेंडू होतोय पुन्हा एकदा फरार. अगदी बाईच्या माध्यमातून चेंडू सीमा रेखा पार. मॅक्सिमम 4 चौकार, 4 रन. चौकार येईल, त्या चौकाराच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा एक बदलतंय. संघाची धावसंख्या आता मात्र वेगाने ट्रॅव्हल होत असताना 32 या आकड्यावरती पोहोचली आहे. 32 धाबा धावफलकावरती या ठिकाणी आहे. संदीप बरखडे मात्र आतापर्यंत चांगला संपर्क बॅटला नाहीये, परंतु अवांतर धावा आणि बाईच्या खूप मिळाल्यात. अगदी खोलवर टप्पा चेंडू मैदानाच्या आतमध्ये फसवलं गेलंय, जाळं आखलंय आणि एक्स्ट्रा कव्हरला इथे झेल जो आहे तो टिपला जातोय. अगदी मैदानाच्या आतमधून पुढे एकदा एक विकेट येईल. संदीप बरखडेला मात्र तंबूच्या आश्रयाला जावावं लागेल. विकेट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खरं तर संदीपने देखील एक साथ सोडली आणि संकेत मैदानाच्या आतमध्ये खरं तर खेळी करण्यासाठी सज्ज होतोय. अगदी आता मात्र शुभम आणि संकेतची जोडी या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 32 या आकड्यावरती आहे. संकेत मैदानाच्या आतमध्ये खेळी करण्यासाठी स्ट्राईक वरती गोलंदाज तयार. ओहो, हा चेंडू देखील एक मैदानाच्या आतमध्ये पुरुष एकदा वेगवान भन्नाट गतीचा पाहायला मिळतो. अगदी डॉट बॉल मैदानाच्या आतमधून येतोय. निर्धाव चेंडू या ठिकाणी येईल. चांगली गोलंदाजी खरं तर रंगवली गेली गोलंदाजच्या माध्यमातून. पुढील चेंडू इथे देखील मैदानाच्या आतमधून हा चेंडू देखील एक वेगवान ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळेल. या चेंडूवरती देखील एक सिंगल तर आली आहे, ती देखील 22च्या माध्यमातून खरं तर ही सिंगल येईल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक बऱ्याच वेळानंतर ट्रॅव्हल झालंय. 33 या आकड्यावरती 33 रन ऑन द बोर्ड आहे. देखील जर पाहिलं तर जसा प्रतीक आउट झालाय, बाद झालाय प्रतीक, तशा मोठे फटके खरं तर बॅटमधून आलेले नाही आहेत. अवांतर धावा भरपूर आल्या, त्यामुळे टीमला थोडस आधार भेटला गेलाय अवांतर धावाने. ओहो, हा चेंडू देखील मैदानाच्या आतमधून पुरुष एकदा डॉट बॉल. निर्धाव चेंडू इथे देखील येईल. पार्टनरशिप खरं तर बनवणं इथे गरजेचं असेल. शुभम आणि संकेत मध्ये एक मोठी पार्टनरशिप जो उभी करत असतील, जोडी जर मैदानाच्या आतमध्ये टिकत असेल तर चांगला धावफलक इथे देखील एक टार्गेट मोठं उभं करू शकेल. ओहो, हा चेंडू देखील पुन्हा एकदा पंचांच्या हात येतील. जमिनीला समांतर धावे ते अवांतर. अगदी व्हाईट बॉल इथे कळवला गेलाय. अवांतर धाव. अगदी खोलवर टप्पा चेंडू मैदानाच्या आतमध्ये तिथे एक चांगला फटका. ओहो, मिसफील्ड झाली आहे. चेंडूकडे खरं तर क्षेत्ररक्षक पाहत राहील, परंतु क्षेत्ररक्षक मात्र दर्शक बनतील. चेंडू सीमा रेखा फरार. 4 रन. चौकार येईल. चौकाराच्या मदतीने षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून अगदी तिसऱ्याची होते समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपेल. संघाची धावसंख्या 38 या आकड्यावरती पोहोचते. 38 धावा धावफलकावरती आहेत. 38 धावा म्हणजे अंतिमचं खरं तर षटक या ठिकाणी उरेल. अगदी 6 चेंडू खूप महत्वाचे असतील. त्या 6 चेंडूवरती देखील एक आक्रमण बनवला जाईल का? रोहित कामटे खरं तर गोलंदाजी मार्क वरती आहे. रोहित कामटेच्या माध्यमातून खरं तर हे षटक आपण पाहतोय. बॅटर पुन्हा एकदा तयार होईल आक्रमण करण्यासाठी. पुढील चेंडू. ओ, मैदानाच्या आतमधून इथे देखील थोडीशी बिस्पिल अस्ताव्यस्त. ओ, या चेंडूवरती पुन्हा एकदा एक सिंगल मिळेल. अगदी लेग बाईच्या माध्यमातून खरं तर ही सिंगल येईल. सिंगलच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा बदलेल. संघाची धावसंख्या 39 रन ऑन द बोर्ड.
39 धावा धावफलकावरती आहेत. अगदी चांगली खेळी मैदानाच्या आतमध्ये. खरं तर स्ट्राईक वरती आता संकेत आहे. पुढील चेंडू कुरवा टप्पाचा वेगवान आडव्या बॅटने सरळ फटका खेळण्याचा प्रयत्न केला जाईल. हा चेंडू अगदी पंचांकडे दात खरं तर मागितली गेले, परंतु हा चेंडू अगदी चांगला मैदानाच्या आतमधून ट्रॅव्हल झालाय. अगदी वेगवान आणि भन्नाट गतीचे चेंडू खरं तर गोलंदाज रोहित हातळतोय. शेवटचं षटक आहे, परंतु सिंगल आले पहिल्या चेंडूवरती. त्याच्यानंतर अगदी डॉट बॉल देखील आहे. इथे चांगला फटका खोळलाय. आक्रमण करण्याचा एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला रोखलंय. अगदी पुरुष एकदा सिंगल सिंगल येईल. धावफलक मात्र थेंबे थेंबे तळे साचे पुढे सरसावतंय. संघाची धावसंख्या 40 धावा धावफलकावरती आहेत. अंतिमचे अजून देखील जर पाहिलं तर नक्कीच 3 चेंडू देखील एक उरले. त्या 3 चेंडू वरती देखील शुभमानी संकेत खरं तर काय आक्रमण बनवेल. इथे फटका पुनश्च एकदा चांगला फटका आहे. फ्लाय स्लिपच्या डोक्यावरून ट्रॅव्हल झालाय. सिंगल आली आहे. दुहेरीचा कॉल आहे. इथे धावचीची खरं तर संधी आहे. फेकी मैदानाच्या आतमध्ये. इथे तिसरीचा खरं तर कॉलिंग मिस कॉलिंग अगदी फेकी असता व्यस्त. चौथीचा खरं तर कॉल मैदानाच्या आतमध्ये. इथे अगदी या चेंडूवरती 4 तर मिळाल्यात, परंतु 5वीचा कॉल करत असताना इथे बॅटर मात्र तंबूच्या आश्रयाला विकेट. 4 धावा आताच्या कंप्लीट होतील. 4 धावांच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा एक बदलेल. संघाची धावसंख्या आता मात्र 44 धावा धावफलकावरती आहेत. अगदी जिथे एक धाव देखील 2 धावा गेले असेल, इथे 2 धावा एक्स्ट्रा खरं तर छत्रपती सासवड संघ इथे खर्च करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. थोडीशी खरं तर मरोजी डगारे यांची खरं तर फेकी असता व्यस्त होऊन पडेल. गोलंदाजच्या डोक्यावरून फेकी खरं तर या ठिकाणी पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमधून शशी खरं तर न्यू बॅटर आहे. नॉन स्ट्राईकला शशीला जावं लागेल. संकेत बॅक टू द पवेलियन. शुभम मैदानाच्या आतमध्ये. अगदी हा चेंडू देखील इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इथे पुन्हा एकदा थोडीशी अस्ताव्यस्त समोरच्या दिशेने. अगदी कव्हर इथे चांगला पडेल का. अगदी हलक्या हाताने फेकी करण्याची असेल. इथे देखील 1-2 धावा मिळतील, परंतु त्या मात्र बाईच्या माध्यमातून नक्कीच 2 धावा येतील. धावफलक 46 या आकड्यावरती आहे. अगदी धावा खरं तर प्रतीकच्या बॅटमधून आल्या होत्या. आपण सुरुवात चांगली पाहायला मिळत या टीमची. अगदी छोटासा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. चेंडू जमिनीला समांतर वेगवान आहे. इथे क्षेत्ररक्षण 2-2 क्षेत्ररक्षकांची दरी भेदेल. कित्येक धावा चेंडू वरती येतील. 2 तर आल्या. तिसरीचा सुद्धा कॉल असेल. फेकी फेकी पुन्हा एकदा अस्ताव्यस्त आहे. इथे देखील 3 तर आल्या. चौथीचा कॉल इथे केला जातोय. अगदी 3 धावा मिळतील या चेंडूवरती. धावफलक पुन्हा एकदा 3 धावांच्या मदतीने पुढे जात असताना टोटल रन ऑन द बोर्ड 49 धावा धावफलकावरती आहेत. एकोणपन्नास धावा धावफलकावरती आहेत. तर जिंकण्यासाठी मात्र 50 धावांची खरं तर खेळी या टीमला करावी लागेल. चला याच्यानंतर होणारी मॅच कळतोय. SRR जेजुरी संघ आणि त्यांच्या विरोधात नीरा लायन्स संघ. आपण टॉससाठी यायचंय. SRR जेजुरी संघाचे कर्णधार आहेत. चला नीरा लायन्स संघ आपला कॅप्टन टॉससाठी पाठवा. चला SRR जेजुरी संघ आपला कॅप्टन आहे. तर नीरा लायन्स संघ आपला कर्णधार पाठवा टॉससाठी. नीरा लायन्स संघ. चला दोन्ही टीम जास्त वेळ घेऊ नका. जिंकण्यासाठी मात्र 50 धावा बनवायच्या आहेत. छत्रपती सासवड संघाला 2 बॅटर पाठवा लवकरात लवकर. आणि नीरा लॉयल संघ आपण टॉससाठी या.
चला वेळ घेऊ नका टीम. बॅट्समन पाठवा, बॅटर पाठवा. चला टीम, जास्त वेळ घेऊ नका. आणि निरालाईन संघ आपल्याला सूचना असेल की आपण टॉस साठी या. निरालाईन संघ आपला कॅप्टन पाठवा टॉस साठी. निरालाईन संघ टॉस साठी या. SR जेजुरी संघाचे कॅप्टन आहेत. चला दिवे संघ आणि पाडेगाव संघ टॉस साठी यायचंय. दिवे संघ आणि पाडेगाव संघ टॉस साठी या. चला पाडेगाव संघ आणि दिवे संघ टॉस साठी या. विनंती असेल बोथ कॅप्टनला आपण टॉस साठी या. आणि चालू असलेली मॅच या ठिकाणी खरं तर पाहायला मिळेल. अगदी 50 धावा खरं तर बनवायच्या आहेत छत्रपती सासवड संघाला. आघाडीचे 2 धुरंधर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा खेळी करण्यासाठी सज्ज होतील. अगदी छत्रपती सासवड संघाकडून स्ट्राईक वरती प्रीतम आप्पा आहे, तर नॉन स्ट्राईकला देखील या ठिकाणी सज्ज होतो. तो गोलंदाजी मार्क वरती अगदी षटक क्रमांक पहिलं रफ्तार घेऊन येईल. अगदी शुभमच्या माध्यमातून हे षटक पाहायला मिळेल. बाटा तयार, प्रीतम आप्पा मैदानाच्या आतमधून 50 धावा बनवायच्या आहेत जिंकण्यासाठी. 24 चेंडू 50 धावांचं खरं तर टार्गेट आहे इथे छत्रपती सासवड संघाला. अगदी हा चेंडू मैदानाच्या आतमधून अगदी व्हाईट बॉल कळवला. अवांतर धाव मैदानाच्या आतमध्ये. अवांतर धावांच्या मदतीने खरं तर छत्रपती सासवड संघाचा धावफलकाचा श्री गणेश या अवांतर धावांच्या मदतीने केला जातो. धावफलकावरती 1 हा आकडा आहे. खोलवा टप्पा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील हा चेंडू देखील अगदी चांगला मैदानाच्या आतमधून पाहायला मिळेल. शुभम खरं तर मैदानाच्या आतमधून धारदार चेंडू आणेल, कमबॅकचा चेंडू करेल मैदानाच्या आतमधून. पहिला चेंडू अगदी खराब आलाय, परंतु त्याच्यानंतर डाव सावरण्याचा प्रयत्न. अगदी चांगला फटका मैदानाच्या आतमधून खेळाय. आक्रमण इथे देखील केले डीप स्क्वेअर लेगला चेंडूला पाठवलंय. चेंडू सी मारे का फरार, मॅक्सिमम 4 चौकार. या चेंडूवरती अगदी चौकार मिळेल आणि चौकाराच्या मदतीने धावफलक 5 या आकड्यावरती पोहोचतंय. अगदी चांगला फटका खरं तर प्रीतम अप्पांच्या बॅटमधून येतोय आणि चांगली खेळी तर प्रीतम अप्पांना इथे करावी लागेल. अगदी महत्वपूर्ण मॅच आहे, महत्वपूर्ण टुर्नामेंट खरं तर सिनाज चषक आपण पाहतोय. अगदी दिवस क्रमांक 2 आहे, मॅच क्रमांक 1 या ठिकाणी खरं तर एक चांगली रंगली गेली. अगदी डॉट बॉल मैदानाच्या आतमधून निर्धाव चेंडू आहे. ग्रामपंचायत सदस्य योगेशजी बाप्पू काळे यांच्या दरम्यानच्या काळामध्ये शुभ आगमन होते. सरसे स्वागत असेल बाप्पू या ठिकाणी आपलं. पुढील चेंडू
अगदी इथे देखील हवाई तडाखा, चेंडूला फेकून दिलंय पुन्हा एकदा आउट ऑफ दी पार्क. मॅक्सिमम चे आणि षटकार. ते देखील एक आक्रमण आहे. आता मात्र अप्पांचा विषय खरं तर लय हार्ड आहे. षटकार येईल आणि षटकाराच्या मदतीने अगदी धावफलक मात्र वेगवान ट्रॅव्हल होत असताना संघाची धावसंख्या आता 11 रन ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळते. चांगले फटके मैदानाच्या आत खरं तर प्रीतम अप्पांना इथे दाखवावे लागतील, आणावे लागतील आणि ते देखील आणले जातील. अगदी आक्रमण खरं तर शुभम वरती चढवलं गेलंय. षटकार मैदानाच्या आतमध्ये येतोय. काही चेंडू देखील एक चांगले आहेत तर काही चेंडू खराब आले. जसं खराब येईल त्याच्यावरती देखील एक आक्रमण आहे, तर चांगल्या चेंडूला एक चांगला सन्मान आहे. अगदी बॅक टू बॅक पुढे एकदा हवाई हल्ले तर हवाई फायर. आप्पा आता ऑन फायर. चरण पुन्हा एकदा डिपॉझिट केला जाईल चेंडूला. षटकार. पाडेगाव संघ आणि दिवे संघ विनंती असेल, वारंवार सूचना असतील, आपण टॉस साठी या. चला इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस घेतो, पण दुसरी इनिंग देखील एक चालू झाली. चला दिवे संघ टॉस साठी या आणि पाडेगाव संघ टॉस साठी यायचंय. चला पाडेगाव संघ आणि दिवे संघ टॉस साठी या. इथे देखील मैदानाच्या आतमधून बॅक टू बॅक आक्रमण खरं तर मैदानाच्या आतमध्ये झालंय. आप्पा खरं तर ऑन फायर. मैदानाच्या आतमधून षटकार आलेत. पुढील चेंडू माशावून पुन्हा एकदा. ओहो इथे लगातारचा श्रीनाथ चषकाचा लगातारचा खरं तर तिसरा षटकार प्रीतम अप्पांच्या बॅट मधून खरं तर आलाय. पुन्हा एकदा षटकार मैदानाच्या आतमधून. प्रतीकजी सोनवणे यांच्याकडून तब्बल ग्रामपंचायत सदस्य प्रतीक आबा सोनवणे यांच्याकडून 101 रुपयाचं कॅश प्राइज आहे. खरं तर प्रीतम अप्पांना सलग 3 लगातारचे मॅक्सिमम षटकार देखील देखील पाहायला मिळालेत. अगदी धावफलक वेगवान होईल आणि 3 चेंडू खरं तर लॉलीपॉप होते आणि त्या लॉलीपॉप वरती खरं तर आक्रमण वाढवलं गेलं. षटक क्रमांक पहिले इथे संपन्न आहे. संघाची धावसंख्या मात्र 23 या आकड्यावरती पोहोचले. 23 धावा धावफलकावरती आहे. शुभम वर्त खरं तर गोलंदाजची कत्तल बनवण्याचा प्रयत्न प्रीतम अप्पा मैदानाच्या आतमधून करतायत. गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या या ठिकाणी प्रतीक्षा माध्यमातून पाहायला मिळेल. तर स्ट्राइक वरती पुरुष एकदा बॅटर. स्ट्राइक वरती निखिल इथे देखील सज्ज होईल. अगदी पॉवर प्लेचं संधीचं खरं तर सोनं या ठिकाणी छत्रपती सासवड संघाचं आम्हाला पाहायला मिळतं. 23 धावा खरं तर धावफलकावरती बनवल्यात. प्रतीक गोलंदाजी मार्क वरती तर समोर आपल्या निखिल इथे खरं तर आक्रमण बनवेल. ओहो इथे देखील बॅटची कडा तर होती. हा चेंडू अगदी चांगला वेगवान झाला होता. थोडासा बिस्पिल देखील एक होते. जेल जो आहे तो खरं तर मिस केला जातोय, परंतु इथे सिंगल देखील आले. परंतु प्रीतम अप्पा लगातारचा 4था षटकार इथे देखील त्यांच्या बॅटमध्ये येतोय का, कारण की लगातारचे बॅक टू बॅक 3 षटकार तर मॅक्सिमम आले त्यांच्या बॅटमधून, परंतु लगातारचा 4था षटकार इथे येतोय का मैदानाच्या आतमधून. खरं तर प्रत्येक इथे काहीतरी वेगळा टप्पा वापरेल का, काहीतरी चेंडूला लेंथ वेगळी देईल का, इथे काय मैदानाच्या आतमध्ये खरं तर गोलंदाजच्या माध्यमातून युक्ती लढवावी लागेल. पुढील चेंडू लगातारचा 4था. ओहो हा चेंडू देखील एक मैदानाच्या आतमध्ये वेगवान ट्रॅव्हल होतं. अगदी हलक्या हाताने खेळण्याचा अगदी सन्मान देण्याचा प्रयत्न होता, परंतु या चेंडूवरती देखील इष्टरक्षक डाऊन दी बॉल चेंडूला रोखेल. इथे देखील अगदी डॉट बॉल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. ओहो मैदानाच्या आत पुरुष एकदा एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. इथे खरं तर प्रत्येक टीमला खरं तर मॅच मध्ये पुन्हा एकदा आणतोय, कारण की पहिल्या षटकामध्ये लगातारचे 3 षटकार जरी आले तरी त्या बॅटरला मात्र इथे थांबवून ठेवलं. इथे प्रतीकने खरं तर गोलंदाजी चांगली सजवली आहे.
एक कमबॅक करावा लागेल आपल्या टीमसाठी, आपल्या गावाच्या नावासाठी. ओहो, हा चेंडू अगदी मैदानाच्या आतमधून अवांतर धावेल. मुख्य पंचांच्या माध्यमातून अगदी वाईट बॉल इथे देखील कळवला गेलाय. आपल्या गावाच्या नावासाठी खरं तर गुळूंचे संघाला इथे प्रतीकला आपलं काहीतरी नवीन मैदानाच्या आतमधून विकेटचा शोध करेल. ओहो, इथे देखील मैदानाच्या आतमधून अगदी इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न असेल की नाही. या चेंडूवरती अगदी सिंगल मिळेल. 22च्या माध्यमातून खरं तर सिंगल मिळेल. इथे डायरेक्ट हिट जर केली असती थोडीशी चूक पुन्हा एकदा झाली असती. जशी मागच्या इनिंगमध्ये आपण खरं तर छत्रपती सासवड संघाच्या फेकेंमध्ये थोडंसं हिट करण्यामध्ये थोडीशी फेके असता बऱ्याच चुका तिथे पाहायला मिळाला. धावा ज्या आहेत तिथे देखील छत्रपती सासवड संघाने मागील इनिंगमध्ये भरपूर खर्च केले आहेत. धपलक सिंगलच्या मदतीने पुढे आहे, तर संघाची धावसंख्या 26 या आकड्यावरती आहे. 26 धावा धावफलकावरती आहेत. त्यानंतरचा चेंडू खोलवर टप्पाचा अगदी हा चेंडू देखील मैदानाच्या आतमधून ट्रॅव्हल होत असताना इथे कॉलिंग तर चालू आहे. इथे मिस कॉलिंगची पण शक्यता आहे. अगदी पंचांचं बोट मात्र पुन्हा मुख्य पंचांचं बोट मात्र आकाशाकडे जाईल आणि प्रीतम अफानला मात्र आपल्या घरटेकडे परतवणीचा खरं तर प्रवास करावा लागला. ती मोठी शिकार झाली, मोठी विकेट आली आहे. ती गाई आणि संकटात नाही. फलंदाज बाद. चला, पाडेगाव संघ आणि दिवे संघ टॉस साठी यायचंय. मॅच पुरुष धावून केली जाते. बॅटर तयार होतोय. प्रतीक गोलंदाज मार्कवर. इथे देखील अगदी खोलवर टप्पा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. ओहो, थोडीशी बी स्पीड या ठिकाणी एक झाली आहे, परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा एक सिंगल मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सोहन देखील एक दाखल झालेत. नॉन स्ट्राईकला उभे होते. सिंगल देखील एक मिळाले, परंतु इथे देखील एक षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये खरं तर दुसरं इथे संपलंय. संघाची धावसंख्या 27 या आकड्यावरती. अगदी खरं तर सुरेख षटक इथे पाहायला मिळते. फक्त आणि फक्त या षटकामध्ये 4च धावा खरं तर प्रतीकडे खर्च केल्यात. 12 चेंडू तर विजयासाठी मात्र 23 धावांची इथे देखील एक समीकरण बनेल. 12 चेंडू 23 धावांची गरज गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून तिसरं या ठिकाणी आहे गोलंदाज संदीपच्या माध्यमातून. 12 चेंडू 23 धावांचा खरं तर दोनही बॅटर पुन्हा एकदा पाठलाग करण्यासाठी खरं तर निखिल आणि सोहन सज्ज आहेत. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. महत्वपूर्ण जी विकेट जी होती ना ती प्रतीकने खरं तर धावचित स्वरूपात देखील एक मिळवली आहे. फिरता आपणला खरं तर बाद केले त्याने. एक छोट्या चुका ज्या आहेत ना त्या मात्र अपघात इथे देखील एक बनू शकतात. सांघिक खेळी करावी लागेल. ओहो, मैदानाच्या आतमध्ये आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू देखील वेगवान. पुन्हा एकदा एक सिंगल देखील या चेंडूवरती लेग बाईच्या माध्यमातून मुख्य पंच पुन्हा एकदा कळवतील. धावफलक देखील 28 या आकड्यावरती पोहोचते. समीकरण या ठिकाणी पुढे एकदा एक बडेल. 11 चेंडू तर 22 धावांची खरं तर गरज असेल. गोलंदाज काय करेल मैदानाच्या आतमधून पुन्हा एकदा गुळूंचे संघाचा नावाचा डंका आज मात्र वाजेल का. खरं तर विशेष शैलीचा खेळाडू खरं तर स्ट्राईक वरती आहे. सोहन मैदानाच्या आतून अगदी डावखुऱ्यातचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळ करण्यासाठी सज्ज होतो. खरं तर टेनिस बॉल मध्ये भरपूर मागणी आहे खरं तर डावखुऱ्याच्या खेळाडूंना, आणि तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. ओहो, चांगला फटका खोललाय मैदानाच्या आतमधून. आक्रमण झालंय. चेंडूला सनसनी मैदानाच्या आतमधून. चेंडू सीमा रेखा परार. मॅक्सिमम 4 चौकार 4 रन. अगदी चौकार मिळेल या चेंडूला आणि चौकाराच्या मदतीने धावफलक अगदी वेगाने वाढेल. 32 रन्स ऑन द बोर्ड.
10 चेंडू तर विजयासाठी 18 धावांची आता मात्र गरज आहे. 10 चेंडू 18. इथे मी आज हिरो बनेल का छत्रपती सासवडचा. आक्रमण माझ्या बॅटमधून होणार. इथे सिंगल तर आली आहे. अगदी सिंगल वरती या ठिकाणी देखील एक समाधान मांडलं गेलंय. बॅटर खरं तर इथे निखिलला आता जबाबदारी खूप असेल. पुढील चेंडू. ओहो इथे इथे अगदी ओ युटी इथे बॅक टू द पवेलियन खरं तर जावं लागेल. अगदी हलकीशी गडा आहे. फटका जो आहे तो मिस केला झाला. एसटी रक्षक डाऊन दी बॉल. पुरुष एकदा एक मोठी विकेट मैदानाच्या आतमधून सलामीची जोडी होती. प्रीतम बाप्पा 5 झाले धावची सुरुवात. त्याच्यानंतर अगदी निखिलला आता मात्र बॅक टू द पवेलियन व्हावं लागेल. अगदी विकेट येईल. समीकरण खरं तर पुरुष एकदा चौकार देखील आला होता छत्रपती सासवड संघाचे. खरं तर ट्विस्ट वाढले होते परंतु त्याच्यानंतर ना अगदी विकेट आली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना या ठिकाणी आपल्याला कुणाल पाहायला मिळतो. समीकरण या ठिकाणी बनणार आहे ते मात्र आठ चेंडू तर विजयासाठी मात्र आता 17 धावांची खरं तर गरज आहे. 8 चेंडू 17 धावांची गरज. इथे खरं तर 2 चेंडू देखील षटकाचे शिल्लक आहे. त्या 2 चेंडूवरती मॅक्सिमम मोठा फटका खेळणं गरजेचं असेल. कारण की बॅटिंग टीमवरचा खरं तर दबाव इथे हटवणं गरजेचं असणार आहे टीमसाठी. 8 चेंडू आणि 17 धावांची गरज. कुणाल अगदी न्यू बॅटर आहे. चांगला कट झाला मैदानाच्या 2 डीप पॉइंटला चेंडूला पाठव. अगदी फाईन लेगच्या दिशेने चेंडूला पाठवलंय. अगदी चेंडू मात्र वेगवान सीमा रेखा फरार. 4 रन चौकार मिळेल. खरं तर एक चांगला फटका मैदानाच्या अक्रॉस द बॅट झाला. अगदी हलकीशी कडा होती. चेंडू मात्र सीमारेखा पार. चौकार. 4 रन. समीकरण जे आहे ते पुन्हा एकदा एक मोठा फटका पुन्हा एकदा समीकरण बदलू शकेल. आणि आता 7 चेंडू तर जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. 7 चेंडू 13 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती अगदी संदीपच्या माध्यमातून हे षटक आहे. हा चेंडू देखील एक संदीप काय मैदानाच्या आतमध्ये करेल या चेंडूवरती. 7 चेंडू 13. कुणाल अगदी चांगला फटका खोललाय मैदानाच्या आतमध्ये. डिपेक्सच्या कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना चेंडू गल्ली डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षण सिंगल आणि दुसरीचा कॉल आहे. हा देखील या चेंडूवरती पुन्हा एकदा अगदी 2 धावा मिळतील. समीकरण आता जे बनणार आहे ना ते मात्र खरं तर गोलंदाजासाठी अगदी महत्वपूर्ण समीकरण असेल. 6 चेंडू तर विजयासाठी 11 धावांची गरज आहे. 6 चेंडू 11 धावांची गरज. कोण लढणार कोण पडणार मैदानाच्या आतमधून खरं तर पहिला सामना कोणाच्या नावावरती असेल. 6 चेंडू 11 धावांची खरं तर गरज आहे टीमला छत्रपती सासवड संघाला. परंतु गोलंदाजी मार्कवरती इथे षटक हाताळण्यासाठी खरं तर कोण येईल. गुळूंचे संघाचा विश्वास खरं तर कोणावरती असेल. परंतु एका साईडला 6 चेंडू 11 धावांचा देखील गरज आहे छत्रपती सासवड संघाला. दोनही टीम जास्त वेळ घेऊ नका. सामना लगेच ऑन करा. चला टीम जास्त वेळ घेऊ नका. गुळूंचे संघ विनंती असेल आपल्याला. 7 चेंडू 11 धावांची गरज. स्ट्राईक वरती पुरुष एकदा एक डाव खेळाचा खेळाडू असणार आहे मैदानाच्या आतमधून. अगदी सोहन इथे सज्ज होईल. 6 चेंडू 11 धावांची गरज. अगदी विजयासाठी गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अगदी अंतिमचं षटक 7 चेंडू 11 साठी गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज. विशाल गायकवाडला खरं तर हे षटक सोपवलं गेलंय. खरं तर विशाल गायकवाड देखील हाफ पिच टेनिस बॉल मध्ये देखील एक चांगली गोलंदाजी नेहमी आम्हाला पाहायला मिळत असते हाफ पिच क्रिकेटमध्ये. परंतु आज मात्र खरं तर रण संग्राम हा फुल पिचचा आहे. 6 चेंडू 11 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमधून सोहन करतोय. मॅच पुन्हा एकदा ऑन. विशाल गायकवाड गोलंदाजी मार्कवरती रफ्तार बनेल का. खरं तर आज हिरो ठरण्याचे चान्सेस आहेत विशालसाठी. गुळींचे संघाचा नावाचा डंका खरं तर वाजवेल का. 6 चेंडू 11 छत्रपती सासवड संघाला जिंकण्यासाठी आहे. चला बॅट ऑन करा. 7 चेंडू 11. ओहो सोहनची तळपती बॅट. छत्रपतींची तलवार. चेंडू पुन्हा एकदा
सनसनी मैदानाच्या आतमधून मॅक्सिमम पंच पुन्हा एकदा खरं तर तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मागणी करतात. अर्थात तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत पुरुष एकदा अक्षयची चांगली सर या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतील. गोलंदाजचा खरं तर इथे हात चेक करायचा आहे आम्हाला. देखील जर पाहिलं तर चौकार तुझा आलाय, परंतु इथे इट इज अ नो बॉल. नो बॉल प्लस चौकार. 5 धावा मिळतील अगदी या चेंडूवरती. अगदी 5 धावांचा खरं तर बोनस पॉइंट असेल छत्रपती सासवड संघासाठी. समीकरण पुन्हा एकदा अस्ताव्यस्त होऊन पडेल. 6 चेंडू तर विजयासाठी मात्र प्रति चेंडू मागे एका धावेची गरज खरं तर असणार आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी मात्र 6 धावांची गरज. खरं तर अगदी हे षटक खूप महत्वाचं आहे. 6 चेंडू 6 धावांची गरज आहे. बॅटर पुन्हा एकदा तयार होतोय. देखील एक ताणका मैदानाच्या आतमधून पाहायला मिळेल. फ्री हिटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. तर गोलंदाजी मार्कवरती शशी इथे देखील आहे. मॅच पुन्हा एकदा 6 चेंडू 6 धावांची गरज. स्ट्राईक वरती सोहन. खरं तर शशी मैदानाच्या आतमध्ये क्षमता दाखवेल का? अगदी चांगले चेंडू मैदानाच्या आतमध्ये आणेल का? ओहो, इथे देखील मैदानाच्या आतमध्ये अगदी अवांतर धाव्यांचा स्क्वेअर लेग पंचांचा कॉल आहे आणि अवांतर धाव आणि त्याच्या मदतीने एक सिंगल पण आली आहे. व्हाईट बॉल देखील एक कळवलं जाईल. या ठिकाणी एक सिंगल देखील येईल आणि 2 धावा इथे पुन्हा एकदा बदलतील. समीकरण जे आहे ते पुन्हा एकदा बदलतंय. 6 चेंडू तर विजयासाठी 4 धावांची गरज. 6 चेंडू 4 धावांची गरज. आता माझ्या स्ट्राईक वरती कुणालला देखील एक पाठवलंय. अगदी जिथे 6 चेंडू मध्ये तुम्हाला 11 बनवायचे होत्या तिथे अजूनपर्यंत तुम्ही एकही चेंडू खर्च केलेला नाहीये. म्हणजे कित्येक धावा तुम्हाला बोनस पॉइंट मध्ये छत्रपती आहे. खरं तर सासवड संघाला इथे मिळायला गेल्यात. 4 धावांची गरज. ओहो, हा चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये अगदी एकीचं पाहिलं तिथे दोनही पंच खरं तर काय सिच्युएशन करतील. मुख्य पंच देखील इथे काय करते थोडीशी चर्चा दोघांमध्ये ठिकाणी केली जाते. मुख्य पंचायतीचा अगदी व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये कळवला गेलाय. खराब चेंडू मैदानाच्या आतमधून कळून जातो. व्हाईट बॉल आहे. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. ओहो, आफट बार मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक आफट बार आणले गेलेत. इथे नो बॉलचा तर इशारा आहे. पुन्हा एकदा एक नो बॉल प्लस सिंगल. अगदी 2 धावा मिळतील. धावपलक आता मात्र सामना जो आहे तो मात्र बरोबरी करेल. जिंकण्यासाठी एका धावेची गरज असेल. आतापर्यंत एकही चेंडू खरं तर झालेला नाहीये. अगदी 6 चेंडू 11 धावांची मॅच होते. अजूनपर्यंत एकही चेंडू नाही. ते 10 धावा ज्या आहेत त्या मात्र एक्स्ट्रा आपण खर्च करतोय. एका धावेची गरज विजयासाठी छत्रपती सासवड संघाला. सोहत. ओहो, मैदानाच्या आतमध्ये अगदी हा चेंडू देखील फ्री हिटचा खरं तर चेंडू होता. अगदी चेंडू बळीने मात्र एक्स्ट्रा खरं तर उडवलं होतं, परंतु खरं तर फ्री हिटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये होता.
या चेंडूवरती अगदी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू आहे. 5 चेंडू तर जिंकण्यासाठी एका धाब्याची गरज. अगदी 5 चेंडूवरती गोलंदाज इथे मैदानाच्या आतमध्ये काय करतोय. सामना देखील एक बरोबरी देखील एक केलाय, परंतु इथे 5 चेंडूवरती देखील एक गोलंदाज काय करतील. खरं तर स्पर्धेचा नियम कालच्या दिवसापासून ते आजच्या आणि इथून पुढे दिवसांपर्यंत खरं तर कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा देखील एक नियम आहे. हा चेंडू देखील एक मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल होत असताना बॅक टू बॅक दोनही चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव आलेत. कमबॅक जो आहे तो कमबॅक मैदानाच्या आतमध्ये सुरू केलाय. कंपल्सरी चेस खरं तर स्पर्धेचा नियम आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक खरं तर चांगले चेंडू मैदानाच्या आतमध्ये आणले गेलेत. सोहन पुनश एकदा तयार होतोय. ओ इथे देखील एक चांगला फटका. इथे अगदी झेल जर होत असाल तर पुन्हा एकदा एक विकेट येऊ शकत होती, परंतु या ठिकाणी अर्थात छत्रपती सासवड संघ एक विजयी धाव घेण्यासाठी सज्ज होतोय आणि ती विजयी धाव या ठिकाणी छत्रपती सासवड संघाची पूर्ण होते. पहिला सामना दिवस क्रमांक खरं तर दुसरा आहे आणि दिवस क्रमांक दुसऱ्यातली पहिली मॅच छत्रपती सासवड संघ खरं तर नावावरती करेल आणि गुळुंजे संघ इथे देखील एक पराभूत झाला. अगदी चांगला खेळ गुळुंजे संघाचा देखील एक पाहायला. आपला सहभाग नोंदवल्याबद्दल श्रीनाथ आणि विघ्नहर्ता क्रिकेट क्लब वीर संघाकडून खरं तर मनपूर्वक धन्यवाद असेल. चला पाडेगाव संघ आणि वीर संघ दिवे संघ आपण टॉससाठी या. दिवे संघ आणि पाडेगाव संघ टॉससाठी यायचंय.